नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. युवा अनस्टॉपेबल NGO आणि AYK फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने क्षामस शिक्षण संस्थेच्या 1ली ते 4थीच्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी पहिल्यांदाच गेले 6 महिने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि याचे फलित म्हणून या इंग्रजी संभाषण कौशल्याच्या दृष्टीने केलेली प्रगतीची वाटचाल म्हणजे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेमधून आत्मविश्वासाने साकारलेले नाटक. हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य श्रीमती पौर्णिमा तोरणे-माने यांनी हा इंग्रजी संभाषण कौशल्याचा उपक्रम मराठी माध्यमासाठी उपलब्ध करून दिला. हे विशेष. 1ली ते 4थीच्या सर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. यावेळी उपस्थित AYK फाउंडेशनच्या सर्वेसर्वा मिनी भाटिया तसेच त्यांचे सहकारी रुची, साहिल, शिक्षिका इन्सिया, खादिजा तसेच श्यामस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत डिचोलकर, उपाध्यक्ष राजाराम बांधकर, सरचिटणीस भाऊ डगरे, कार्यकारी अधिकारी रवींद्र कुवेसकर, KMS डॉक्टर शिरोडकर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा तोरणे-माने, KMS परेल प्रायमरी स्कूलच्या मुख्याध्यापिका वैशाली कुमामेकर यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा आणि आभार प्रदर्शन श्रद्धा परब यांनी केले. विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मला खूप गर्व वाटते की आज माझी टीमनी हे मुलांना इन जस्ट 20-25 टर्न्समध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स शिकवला आणि हे पॉसिबल होता कारण की सगळी टीचर्सच्या कॉपरेशन खूप होता, वैशाली मॅमच्या कॉपरेशन होता, त्यामुळे हे एवढा सक्सेसफुल गेला. हे एक प्रेझेंटेशन होता, हे ॲन्युअल डे शो नव्हता, प्रेझेंटेशन होता, पण तरी मुलांनी खूप चांगला केला. त्यांची शिस्त बी व्यवस्थित मी बघितला की देवर डिसिप्लिन काफी काही हदमध्ये आम्ही ते ड्रामामुळे त्यांना ते शिकून शकले की कशी शिस्त पाळायची, कशी टीमवर्क करायची, कशी एकामेकाला कवर करायचे जेव्हा कोण विसरते तर आय फील रिअली गुड अँड थँक्स टू दिस इकडे ऑडिटोरियम होता मगून ते पॉसिबल झाला. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी KMS परेल प्रायमरी विभागाची मुख्याध्यापिका श्रीमती कुमामेकर मॅडम बोलते. श्यामस शिक्षण संस्था संचलित आमची ही शाळा, या शाळेमध्ये आज AYK फाउंडेशनतर्फे इंग्रजी ड्रामा हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाची मूळ संकल्पना अर्थातच मुख्याध्यापिका तोरणे मॅडम यांची होती, पण त्यांनी दिलेलं हे बीज आमच्या प्रायमरी विभागाने उचलून धरलं, ते रुजवलं आणि AYK फाउंडेशनच्या मदतीने आज आमच्या मुलांनी जवळजवळ 152 मुलांनी इथे इंग्रजी ड्रामा सादर केलेला आहे. मला असं वाटतं मराठी माध्यमाच्या शाळेमध्ये फ्लुएंटली इंग्रजी बोलणारी ही आमचीच मुलं असतील आणि म्हणून माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की मराठी शाळा जर वाचवायची असेल, जगवायची असेल तर भरभरून मराठी शाळेमध्ये ॲडमिशन घ्या आणि अर्थातच तेही आमच्याच शाळेत, श्यामस शिक्षण संस्था संचलित KMS परेल प्रायमरी स्कूल. नमस्कार. आज आमच्या शाळेमध्ये AYK फाउंडेशनने एक इंग्रजी नाटिका बसवली होती. मराठी सेमी इंग्लिशची जी मुलं आहेत आमची 1ली ते 4थी, या लोकांनी उत्कृष्टपणे म्हणजे ह्या AYK फाउंडेशनने चांगल्या प्रकारे त्यांच्याकडून प्रॅक्टिस करून घेऊन आमच्या ज्या प्रिन्सिपल आहेत वैशाली कुमामेकर यांनी त्यांना सहकार्य करून, आमचे इंग्लिशचे शिक्षक यांनी सहकार्य करून हे ड्रामा जो बसवला आज, तो 1लीचा वेगळा, 2रीचा वेगळा, 3रीचा आणि 4थीचा 4ही ड्रामा जे त्यांनी 15-15 मिनटाचे का होईना बसवले, ते एवढे एक्सलंट होते की अशा प्रकारची इंग्रजी माध्यमातून नाटक करण्याची ही आमच्या संस्थेतली पहिली वेळ आणि ती पण मराठी मीडियमकडून. आमच्या CBSE विभागातून ते इंग्लिश ड्रामा करतात, परंतु ते नॅचरली इंग्लिशमधून शिकत असतात, परंतु ह्या मराठी मुलांनी आज चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स केला आणि आज आमच्या शाळेने जसे परफॉर्मन्स या मराठी मीडियमच्या मुलांकडून इंग्लिशमधून करून घेतले, तसे मुंबईतील सर्व शाळांमध्ये ही प्रथा चालू करून अशा प्रकारे जर इंग्लिश ड्रामा बसवून मुलांमध्ये इंग्रजीची आवड निर्माण केली तर मराठी मीडियमकडे जो आज ओघ कमी झाला आहे तो कधीच आटणार नाही आणि तो वाढत जाईल आणि मराठी मीडियमला पूर्वीचे दिवस येतील असं मला वाटतं. आणि शासनाने या प्रकारे CBSE आणण्याचा वगैरे प्रयत्न चालू केला आहे, तो चांगला प्रयत्न आहे, परंतु मराठी हे कंपल्सरी असलंच पाहिजे हे मात्र त्यावेळी विसरता कामा नयेत आणि अशा प्रकारे मुलांमध्ये चांगले ज्ञान मिळण्याकरता इंग्रजी माध्यम हे उपयोगी आहे, पण मराठी मातृभाषा ह्याला कुठेतरी तडा जाता कामा नये
आणि ती जोपासना शासनाने पण केली पाहिजे असं मला वाटतं. या क्षणी एवढंच मी बोलतो. आणि आमच्या शाळेने आज जो परफॉर्मन्स केला त्या मुलांनी खरोखरच छान परफॉर्मन्स केला. सर्व मुलांना आम्ही त्या पद्धतीने पुढे भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करण्याकरता जी काय वाटचाल आहे त्यांची ती भविष्यामध्ये इंग्लिश ड्रामा चांगल्या प्रकारे करण्याकरता प्रोत्साहन देऊ एवढंच ह्यावेळी सांगतो. आणि